आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात पहा, तुम्ही शिवसेनेच्या वचननाम्यात पहा, तुम्ही काँग्रेसच्या वचननाम्यात पहा, आपण सांगितलेलं आहे स्वामीनाथन आयोगासारखंच आपण MSP या शेतकऱ्यांना देणार म्हणजे देणारच. मला वाटतं राहुलजींनी त्या दिवशी पण सांगितलं की सरकारानंतर एका ठराविक ह्याच्याप्रमाणे आपण कर्जमुक्ती पुन्हा एकदा करू. जशी कर्जमुक्ती उद्धव साहेबांनी करून दाखवली होती. या महाराष्ट्रामध्ये 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज होतं ते कर्ज माफ केलं होतं, कर्जमुक्ती केली होती. तसंच कर्जमुक्ती आपण देशभरात करणार आहोत. जय महाराष्ट्र. आवाज येतोय का तिथपर्यंत? थोडा आवाज घुमत आहे. आत घेतली आपण आजची सभा, कारण बाहेर उष्णता वाढत चाललेली आहे. दादा हे थोडं खालती घ्या म्हणजे मला मागचे लोक दिसतील. हा पोस्टर बॅनर खालती घ्या जरा म्हणजे मागचे लोक दिसतील मला, नाही तर माझाच चेहरा दिसतोय मला तिथे. आज खास मी आपल्याला भेटायला आलो. जसं विश्वजित कदम साहेब सांगत होते की आज ह्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 5 वाजेपर्यंतच प्रचार होणार आहे. तसं पाहिलं गेलं तर देशभरातच आणि महाराष्ट्रात एवढी उष्णता वाढत चाललेली. राजकीय उष्णता वेगळी, राजकीय तापातापी वेगळी, पण खरोखरची उष्णता वाढत चाललेली आहे. अनेक ठिकाणी मी पाहत आहे टेम्परेचर हे 40 डिग्रीज 42 डिग्रीज काही ठिकाणी 43 डिग्रीज होत चाललेलं आहे. पण ह्या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य असं पाहिलं मी गेल्या 2 महिन्यामध्ये, तापमान कितीही वाढलं, उष्णता कितीही वाढली, गरमी कितीही वाढली, तरी महाविकास आघाडीच्या सगळ्या सभेना जनता आशीर्वाद द्यायला येत आहे. आणि हे पहिलं चिन्ह आहे की आपला विजय होणार म्हणजे होणारच. उन्हाची चिंता न करता, पावसाची चिंता न करता, किती गरमी होत आहे, किती तापमान वाढत आहे चिंता करत नाहीयेत. काही ठिकाणी लोक तासनतास थांबलेली असतात, कारण सभा एकामागोमाग एक होत असतात, मध्ये स्वागत होत असतात. सभेला आम्ही उशिरा पोहोचत आहोत, पण कुठेही भूक लागली, ताण लागली म्हणून लोक हलत नाहीयेत. लोकांना जी भूक लागलेली आहे, लोकांना जी ताण आहे ती एकाच गोष्टीची आहे. भूक ताण एकाच गोष्टीची आहे की हे केंद्र सरकार आम्ही बदलतोय कधी, भाजपचं सरकार आम्ही बदलतोय कधी, आणि आमच्या इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसवतोय कधी, याची तर आश लोकांना लागलेली आहे. आशा यांनी पाहतात लोक. संपूर्ण देशभरात जर आपण पाहिलं तर वातावरण एक वेगळं निर्माण झालेलं आहे. परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. माझे मित्र विश्वजित कदमजी आज पुण्याचे मला ऑब्झर्व्हर म्हणून नेमलेले आहेत. तिथे देखील आपण पाहता तिथे पण इंडिया आघाडीची काँग्रेसची सीट लागणार. जसं सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची सीट लागत आहे, तसं तिथे काँग्रेसची सीट लागत आहे. आणि अनेक ठिकाणी मला वाटतं बानगडे पाटील साहेब फिरत आहेत. चंद्रहारजी आपल्याला देखील फिरायला लागणार आहे प्रचारासाठी. सचिनजी आपण पण फिरत आहात सगळीकडे. हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ही बात पक्की झालेली आहे की महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीचे येत आहेत. कदाचित तुमच्या घरी काही भाजपचे लोक हे येतील प्रचारासाठी. तुमच्या घरी भाजपची बी टीम काही अपक्ष म्हणून उभे राहिलेले ते येतील प्रचारासाठी आणि सांगतील अरे तुम्ही शिवसेनेला का मतदान करता, तुम्ही महाविकास आघाडीला का मतदान करता, तुमचं मतदान तुम्ही भाजपला केलं पाहिजे. भाजप 400 पार होत आहे, 400 पार होत आहे. जर त्यांनी सांगितलं तुमच्या घरी येऊन की भाजप 400 पार होत आहे, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे 400 पार होणार कुठून हे आम्हाला सांगा. महाराष्ट्रात तरी चित्र नाही 400 पारचं. जे मतदारसंघ मी पाहिलेले आहेत पहिल्या टप्प्यातले असतील, दुसऱ्या टप्प्यातले असतील, आता तिसरा टप्पा ह्या पर्वाकडे येणार आहे, कुठेही 400 पारचं वातावरण नाहीये. वातावरण एवढंच आहे की देशभरातून ही लाट निर्माण झालेली आहे की इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसत आहे. काँग्रेसचाच नारा आहे की काँग्रेसने हा नारा दिलेला आहे. भाजप आता साऊथ में साफ आणि नॉर्थ में हाफ ही परिस्थिती झालेली आहे. साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. आपण जर पाहिलं गेलं तर साऊथमध्ये ना केरळात त्यांना सीट मिळणार, ना तामिळनाडूमध्ये सीट मिळत आहे. भाजपचे सीट ना कर्नाटका मिळत आहे, आंध्रमध्ये नाही, ना तेलंगणामध्ये नाही, कुठेही नाही. आज देशाचं लक्ष महाराष्ट्र काय करणार, उत्तर भारतात उत्तर प्रदेश काय करणार, बिहार काय करणार, लडाख काय करणार, जम्मू काश्मीर काय करणार, ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. मी तुम्हाला सांगत आहे, मी आज या काही राज्यांमध्ये फिरून आलेलो आहे, प्रचार करून आलेलो आहे, इंडिया आघाडीच्या सभेमध्ये सहभागी होऊन आलेलो आहे. दिल्लीमध्ये जे वातावरण आहे 2019ला दिल्लीमधल्या 7च्या 7 जागेवर भाजप आली होती. दिल्लीला देखील वाटलं होतं मोदी साहेबांचं सरकार आणलं पाहिजे, दिल्लीला वाटलं होतं भाजपचं सरकार आणलं पाहिजे. पण यंदाच्या काळी आपण पाहाल 2024 मध्ये ज्या प्रकारे भाजपच्या तानाशाही लोकांनी हुकुमशहाच्या एक वृत्तीने अरविंद केजरीवाल साहेबांना अटक केलेली आहे, त्याच प्रकारे 7च्या 7 सीट हे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये जिंकणार हे पक्क ठरलेलं आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम ह्या देशातून काढून घेतला होता, संविधानातून काढला होता, काश्मीरमधून काढला होता,
वेगळी वेगळी राज्य झाली, जम्मू झालं, काश्मीर झालं, लडाख झालं. आपल्याला वाटलं होतं की काश्मीर काहीतरी चांगलं होईल, काश्मीरचं काहीतरी भलं होईल. 370 कलम काढण्याला आपला देखील पाठिंबा होता, आपण देखील तो क्षण साजरा केला होता. पण आज 5 वर्षानंतर परिस्थिती अशी झालेली आहे, आतंकवाद काही थांबलेला नाहीये. कालकडेच आपण पाहिलं होतं एअरफोर्सच्या ताफ्यावर अटक इथे ते अटॅक झाला होता, मोठा अटॅक झाला होता. मग नक्की यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा करत तरी काय होती, गृह खातं करत काय होतं, देशाचं रक्षा खातं करत काय होतं. पण सर्वात मोठा प्रश्न हा झालेला आहे की अजून काश्मीरी पंडित तिथे जाऊ शकले नाहीत. राहुल गांधीजी यांना विचारत आहे की तुम्ही अमेठीतून का नाही लढत, तुम्ही रायबरेलीला का गेलात. मी आज भाजपला विचारत आहे, जे तुम्ही गेले 5 वर्ष आम्हाला सांगत होता की काश्मीर आम्ही बदललेलं आहे, काश्मीर आम्ही बदललेलं आहे, त्याच काश्मीरमधून भाजपला 2 उमेदवार मिळत नाहीयेत. तुम्ही भाजप म्हणून काश्मीरमधून का लढत नाहीयेत. लडाखमध्ये आपण पाहताय एका बाजूने चीन घुसत चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला आपलेच भारतातले नागरिक लडाखवासी तिकडचे केंद्र सरकारला विचारत आहेत, भाजपला विचारत आहेत. 30 ते 40 हजार लोक हे रस्त्यावर आलेले आहेत आणि विचारत आहेत, जी तुम्ही वचनं आम्हाला 5 वर्षापूर्वी दिली होती त्याचं काय झालं. पण उत्तर द्यायला तिकडचं एक सुद्धा व्यक्ती भाजपचा जात नाहीये. एवढंच काय विश्वजीजी तुम्हाला सांगतो, जे 5 वर्षापूर्वी तिथून भाजपमधूनच खासदार झाले होते, बिचारे जाऊन आता लडाखमध्ये लोकांची माफी मागून आले. त्यांनी सांगितलं भाजपसाठी आता कधीही मतं मागणार नाही. आज मी तुम्हाला विचारत आहे, हे गेली 10 वर्ष आपण पाहिलंय, भाजपचे खासदार आपण पाहिलेत. ह्याच मतदारसंघात गेले 10 वर्ष तुम्ही भाजपचे खासदार पाहिलेले आहात. देशात भाजपची महाशक्ती तुम्ही पाहिली आहेत, बहुमताचं सरकार पाहिलेले आहात. तुम्ही मला सांगा, सांगलीकर म्हणून सांगा, महाराष्ट्रातले नागरिक म्हणून सांगा, 10 वर्षात भाजपला निवडून दिल्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पदरी काही पडलंय का, महाराष्ट्राच्या हातात काही आलंय का, आलंय काय असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचं भलं झालंय. मग आपण नेमकं भाजपला मतदान का करायचं किंवा भाजपच्या बी टीमला मतदान का करायचं, हा विचार तुम्ही आता केला पाहिजे. आज कोणीतरी आपण महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र आलो आहोत ते भाजपला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या हुकुमशाहीला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या तानाशाहीला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या ह्या वृत्तीला टक्कर देण्यासाठी, जी वृत्ती आपल्याला सांगते की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाहीये. भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलून टाकायचं आहे, स्वतःचं संविधान लिहायचं आहे, लोकशाही बदलायची, लोकशाही संपून टाकायची. म्हणजे उद्याकडे जर निवडणुका झाल्या ह्या भाजपच्या सरकारमध्ये, तर त्या निवडणुकीत तुम्ही आम्ही सामान्य माणसं, चंद्रहारजींसारखे सामान्य नागरिक, ज्यांचं काही पाठबळ नाही, आर्थिक पाठबळ नाही, राजकीय पाठबळ नाही, असे लोक उभे राहूच शकणार नाहीत. भाजपचं स्वप्न एवढंच आहे, जशी BCCIची निवडणूक होते तसं भाजपाने निवडलेली लोक तर संसद भवनात बसवायची आहेत आणि आपल्या इकडच्या मंत्रालयात बसवायचे आहेत. हे मान्य आहे तुम्हाला कटकारस्थान भाजपचं, ही वृत्ती मान्य आहे. ज्या भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडत नाही, ज्या भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही, अशा भाजपला तुम्ही कधी निवडून देणार आहात का. ज्या भाजपला लोकशाही संपवायची आहे त्या भाजपला तुम्ही निवडून देणार आहात का. आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ओळखच नेहमी ही राहिलेली आहे. संपूर्ण इतिहास काढा तुम्ही आपला, पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत आणि पुढे देखील आपण करत राहू. ज्या ज्या लोकांना आपण पक्षात पद दिलेली आहेत, ज्या ज्या लोकांना आपण तिकीट दिलेली आहेत, ज्या ज्या लोकांना आपण मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, केंद्रात मंत्री बनवलेलं आहे, जात पात धर्म आर्थिक शक्ती न बघता आपण सर्वसाधारण आज आपण पाहतोय, आपण लढत आहोत, सगळे ह्या भाजप विरोध लढत आहोत. मान्य आहे आधी थोडी आपली खेचाखेच झाली. मला आता पत्रकार मित्र देखील विचारत होते की आदित्यजी इथे थोडी खेचाखेच झाली होती, काही नाराजी होती का. मी बोललो खेचाखेच जरूर झाली होती आणि हे आपल्याला मान्य करायलाच लागेल. ह्याच सीटवर नाही तर महाराष्ट्रात अनेक सीटवर झाली होती. त्याच्यात आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष, एक तर 2019 मध्ये आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे पक्ष जेव्हा एकत्र आलो तेव्हा देखील लोकांना वाटलं होतं हे सरकार चालणार कसं, लेकिन चालून दाखवलं आपण. सरकार चालतं कसं हे देशभराला उदाहरण दिलं आपण. तसंच ह्या सीटसाठी असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या सीटसाठी खेचाखेच ही साहजिक होतेच. 25 वर्ष आम्ही भाजपसोबत युतीत काढली आहेत, त्या युतीमध्ये देखील खेचाखेच व्हायची, ताणाताणी व्हायची, भांडणं व्हायची. ती एवढ्यासाठीच होतं जेव्हा 2 पक्षांना किंवा 3 पक्षांना वाटतं, अनेक उमेदवारांना वाटतं की होय ही सीट मी जिंकू शकतो, इथे माझी ताकद आहे, तिथे खेचाखेच होणं गरजेचं आहे. जेव्हा खेचाखेच होते तेव्हाच आपल्याला कळतं की तिन्ही पक्षांची ताकद तिथे आहे आणि तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाविकास आघाडीची सीट ही जिंकून येतो, हे 100% कळतं. झालं, जेव्हा खेचाखेच व्हायची होती तेव्हा झाली खेचाखेच. पण आता आम्ही पुढे निघालेलो आहोत, आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे निघालेलो आहोत, आम्ही या देशाच्या स्वाभिमानासाठी पुढे निघालेलो आहोत. ही महाविकास आघाडी देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. एका बाजूला आपण पाहतोय 10 वर्ष
ज्या भाजपाने सरकार चालवलं, 10 वर्ष बहुमताचं सरकार चालवलं, ते 10 वर्ष जी आपल्या डोळ्यासमोर निघून गेली, तो क्षण बदलायचा आता आलेला आहे. बदल्याचं नाही पण बदल करण्याचा क्षण आपल्या समोर आलेला आहे. हीच ती वेळ आहे, हेच तो क्षण आहे, हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही बदल घडवू शकता. 10 वर्ष सरकार गाजवल्यानंतर, सरकार चालवल्यानंतर काय अपेक्षित असते एखाद्या नेत्याकडून? जेव्हा प्रधानमंत्री येतात, जेव्हा गृहमंत्री येतात, जेव्हा मोठे मोठे नेते येतात, तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षित असतं? त्यांनी हे सांगायला पाहिजे की तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरांमध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे, काय काय देशात नवीन केलेलं आहे. पण भाजपला सांगण्यासारखं काहीच नाहीये. 10 वर्षात काही सांगितलं नाही. भाजपाची एवढीच यशोगाथा आहे की ह्या इकडे जे समोर जनता बसली आहे, इकडे तिसऱ्या रांगेत कोणातरी वाटत असेल माझं उत्पन्न दुप्पट झालं नाही शेतकरी म्हणून, पण 10व्या रांगेत कोणाचं तरी उत्पन्न दुप्पट झालं असेल. भाजपाची एवढीच यशोगाथा आहे की इथे 10व्या रांगेत कोणीतरी बसली असेल महिला, त्यांना वाटलं असेल मला माझं सिलेंडर परवडत नाही, पण समोर कोणतरी महिला बसली आहे त्यांना त्यांचं सिलेंडर परवडत असेल, कारण मोदी साहेब स्वतः त्यांना येऊन सिलेंडर देत आहेत. पण हे आपण फसत राहिलो 10 वर्ष. निवडणुकीमागे निवडणुका अशाच निघाल्या. पक्ष फोडत राहिले भाजपवाले, परिवार फोडत राहिले भाजपवाले, मैत्र्या तोडत राहिले भाजपवाले, स्वतःची पोळी भाजायला जातीमध्ये, धर्मामध्ये वाद निर्माण करत राहिले भाजपवाले. आपल्या देशाला काय मिळालं, आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं, हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारत आहे, निर्मला सीतारामन ताई ह्या जानेवारीमध्ये जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होत्या, त्यांनी सांगितलं होतं की आता 10 वर्ष निघून गेली मोदी साहेबांच्या सरकारची, 10 वर्ष निघून गेली भाजपाची. आता पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात आम्ही सेवा करू. ज्या 4 जातींचा आम्ही शोध लावलेला आहे. माहिती आहे कुठच्या 4 जातींचा शोध लावला? तर नव्याने निर्मलाताईंनी नवीन शोध लावला. पहिली जात म्हणजे शेतकरी, दुसरी जात म्हणजे महिला, तिसरी जात म्हणजे युवा आणि चौथी जात म्हणजे गरीब. आज चला चारही जातींचा आपण आढावा घेऊया. 4 जातींना आपण विचारूया, 4 वर्गांना विचारूया की ह्या देशात तुम्ही खुश आहात की हैराण आहात? इथे जर शेतकरी बांधव कोणी आले असतील, जरा हात वरती करून मला दाखवा. आहेत ना सगळे शेतकरी? तुम्ही मला सांगा, तुम्ही ह्या भाजपच्या राज्यात खुश आहात का? तुम्हाला वाटतं का की तुमची शेती चांगली चाललेली आहे? तुम्हाला वाटतं का तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत यावी? नाही वाटत. कारण आज आपण पाहतोय शेतमालाला भाव मिळत नाहीये, खताची किंमत वाढत चाललेली आहे. कालकडे तो कांदा निर्यात दिसे आपल्या नाशिकमधून वगैरे निर्यात बंदी उठवलेली आहे, पण त्याच्यावर पण निर्यात शुल्क लावलेलं आहे. पण अनेक ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात शेतमालाला भाव मिळतच नाहीये. असंच आपल्यासारखे शेतकरी दिल्लीचे असतील, हरियाणातले असतील, पंजाबमधले असतील, उत्तर प्रदेशमधले असतील, हे शेतकरी जेव्हा दिल्लीकडे मोर्चा निघून गेले, तेव्हा ह्या शेतकऱ्यांना नावं ठेवली गेली. हेच भाजपवाले ह्याच शेतकऱ्याला, ह्याच अन्नदात्याला बोलायला लागले की तुम्ही खालिस्तानी आहात, तुम्ही अतिरेकी आहात, तुम्ही अर्बन नक्सल आहात, तुम्ही माओवादी आहात. ह्याच शेतकऱ्यांवर भाजपाच्या सरकारने लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, गोळीबार केला. आज मी तुम्हाला विचारत आहे, ह्या भाजपला तुम्ही निवडून देणार आहात का? निवडून देणार आहात? नाही देऊ शकत आपण. कारण अन्नदाता देवो भव ही जी आपली भावना आहे, ही आपल्या महाविकास आघाडीची भावना आहे. आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात पहा, तुम्ही शिवसेनेच्या वचननाम्यात पहा, तुम्ही काँग्रेसच्या वचननाम्यात पहा, आपण सांगितलेलं आहे स्वामीनाथन आयोगासारखंच आपण MSP या शेतकऱ्यांना देणार म्हणजे देणारच. मला वाटतं राहुलजींनी त्या दिवशी पण सांगितलं की सरकारानंतर एका ठराविक ह्याच्याप्रमाणे आपण कर्जमुक्ती पुन्हा एकदा करू. जशी कर्जमुक्ती उद्धव साहेबांनी करून दाखवली होती. या महाराष्ट्रामध्ये 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज होतं ते कर्ज माफ केलं होतं, कर्जमुक्ती केली होती. तसंच कर्जमुक्ती आपण देशभरात करणार आहोत. पण आज आपण पाहतोय भाजप शेतकऱ्यांचा वापर करून घेते, हे होर्डिंग्ससाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेते, लाभार्थीच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. पण जे मूळ शेतकरी आहेत, जे बांधवर असतात, आपल्या शेतीत असतात, ते कुठेही खुश नाही आहेत. शेतकरी आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात वाढत चाललेल्या आहेत. दुसरा वर्ग जर झाला तर युवा आहे, अर्थात तरुण आम्ही पण आहोत. आम्ही सगळे जेव्हा काम करत असतो, देशभरात काम करतो, महाराष्ट्रात काम करतो. मला आठवतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी होतो, विश्वजित कदम साहेब होते, आम्ही दोघंही मंत्री म्हणून काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली. कारण तेवढ्या नोकऱ्या आपल्या राज्यात निर्माण झाल्या असत्या. पण आज आपण पाहतोय सरकार बदलल्यानंतर भाजपचं सरकार आलं, भाजप प्रणित खोके सरकार आलं, मिंदे सरकार आलं. आणि हे सरकार आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार बसल्यानंतर एकामागोमाग एक उद्योग पाठवायला लागले. ते कुठे पाठवले यांनी उद्योग? गुजरातला वेदांता फॉक्सकॉन नावाचा एक मोठा उद्योग आम्ही या राज्यात आणणार होतो. चंद्रहारजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या एका उद्योगामुळे या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणींना रोजगार मिळाला असता. घरी बसले नाही तर तिथे कामावर जाऊन पैसे मिळाले असते, रोजगार मिळाला असता. पण आज या भाजप सरकारला जेव्हा कळलं, जेव्हा सरकार आपलं पाडलं,
गद्दारी झाल्यानंतर भाजपचं सरकार डोक्यावर बसल्यानंतर जेव्हा कळलं की महाराष्ट्राचं काहीतरी भलं होतंय, महाराष्ट्राची प्रगती होते, हे भाजपला बघवलं नाही आणि म्हणून ह्याच भाजपच्या लोकांनी, ह्याच भाजपच्या खोके सरकारनी तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पाठवला होता गुजरातला. तसंच बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस टाटाचा प्रकल्प असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, आता टेस्लाचा उद्योग येतोय, कदाचित तो पण पाठवतील गुजरातला. गुजरातची माझं काही भांडण नाहीये. माझं नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की जे गुजरातच्या हक्काचं ते त्यांना मिळालंच पाहिजे, काश्मीरच्या हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे, केरळच्या हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे. पण जे आमच्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या हक्काचा आहे तो हाताचा घास गुजरातच्या घशात जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा मी तिथे नडायला पहिला उभा राहीन. तसा मी राहिलेलो आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, आज तुम्हाला तरुणांना मी विचारत आलेलो आहे की 2-2.5 वर्षाचे आम्ही भांडत आहोत केंद्र सरकार बरोबर. आम्ही पण तिथे जाऊ शकलो असतो, मजा मस्ती करू शकलो असतो, आरामात राहिलो असतो, पण ते राहत नाही. कारण आम्हाला जी तळमळ आहे ती या महाराष्ट्रासाठी आहे. मी लढत आहे या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या तरुणांसाठी. तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही? कारण आज आपण लढत आहोत, ही लढाई जी आहे ह्या महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध आहे. जे उद्योग येत आहेत, जे रोजगार येत आहेत, जे आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांना मिळाले पाहिजेत ते चाललेत गुजरातला, ते रोखायचं आपल्याला. म्हणून मी लढत आहे. नाही तर मी पण आनंद साजरा करू शकलो असतो, आम्ही पण खोके घेऊन इथे तिथे बसलो असतो. पण असं न करता आज विश्वजित की कदम इथे बसलेले आहेत, आम्ही सगळे इथे आहोत, सचिनजी आहेत, सचिन साठे साहेब आहेत, आम्ही सगळे आहोत. आम्ही लढत आहोत ते या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढत आहोत, आपल्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. आज महिला इथे मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. मी आज तुम्हाला विचारत आहे, तुम्हाला ह्या भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटत आहे का? काल परवाकडेच आपण पाहिलं त्या कर्नाटकामधून त्या राक्षसाचं नाव घेतलं तर की लाज वाटते. तो काय प्रज्वल रेवण्णा की काहीतरी त्याचं नाव आहे. किती महिलांचा रेप केलाय, हजारो व्हिडिओ त्याचे बाहेर आलेले आहेत कर्नाटकामध्ये. आणि हे सगळं करून झाल्यावर हेच भाजपचं केंद्र सरकार पाठवत आहे त्या रेवण्णाला जर्मनीमध्ये पळून जायला मदत केलेली आहे. वाटतं तुम्हाला सुरक्षित राहाल अशा भाजपच्या सरकारमध्ये? नाही राहू शकत. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर त्या बिल्किस बानोच्या नावाच्या एक बाईचं देतो, एका महिलाचं देतो. बिल्किस बानो नावाची एक महिला, तिथे गुजरातमध्ये तिचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडलं गेलं आणि मारून टाकलं गेलं. जे बलात्कारी होते त्यांना कोर्टाने सजा सुनावली, कोर्टाने जन्मठेपची सजा सुनावली. मागच्या वर्षी जेव्हा गुजरातची निवडणूक होता, ह्याच भाजपच्या लोकांनी आणि भाजप प्रेमी लोकांनी त्या बिल्किस बानोच्या बलात्कारांना जेलमधून बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, गळ्यात हार टाकले आणि प्रचारात फिरवलं. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात? जी संस्कृती, जे हिंदुत्व आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे, जी संस्कृती आपल्याला दिलेली आहे ती हीच दिलेली आहे की त्या महिलेची जातपात धर्म न बघता, बलात्काराची जातपात धर्म न बघता त्या बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, ही संस्कृती आपल्याला दिलेली आहे. आणि गरिबांचं बोलायचं झालं तर आज देशात कोणाला जगणं परवडतंय? आपण पाहत असाल 2014ला आणि आता जी परिस्थिती आहे, तुम्ही मला सांगा 2014ला गॅसची किंमत काय होती? 400. आता किती झाली आहे? 400 पार नाही, 1000 पार झालेली आहे. डिझेलची किती झाली किंमत? पेट्रोलची किती झाली आहे? 14ची आपल्याला आठवतच नाहीये. महागाई एवढी वाढलेली आहे. जे भाजपने आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील, आलेत कोणाच्या खात्यात? हात वरती करून दाखवा मला आले असतील तर. आलेत तुमच्या खात्यात 15 लाख? नाही आलेत. महागाई कमी झाली अशी वाटते तुम्हाला? जगणं परवडतंय कोणाला? नाही परवडतंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.